आज दुपारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होणार आहे। तर या बैठकीमध्ये सर्व अतिरिक्त मुख्य सचिव उपस्थित असतील। सर्व प्रधान सचिव सुद्धा बैठकीमध्ये हजर राहतील। तर आजच्या बैठकीमध्ये कोणते मोठे निर्णय होणार ते बघावं लागेल। आज दुपारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होणार आहे। तर राज्य मंत्रिमंडळामध्ये सध्या 3 व्यक्ती आहेत, एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री। तर यांच्या उपस्थितीमध्ये आज ही बैठक होण्याची शक्यता आहे। त्याच्यामध्ये सर्व अतिरिक्त मुख्य सचिव उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येते। सर्व प्रधान सचिव सुद्धा हजर असतील आणि त्यामुळे आजच्या या बैठकीमध्ये नेमके कोणते निर्णय घेतले जातात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मागच्याच आठवड्यामध्ये सत्ता स्थापन झालेली आहे, सरकार स्थापन झालं आहे राज्यामध्ये। मात्र तिघांनी मंत्रिमंडळाची शपथ घेतलेली आहे आणि त्यानंतर आज या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मंत्रिमंडळाची ही शपथ होणार आहे। त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये नेमकं काय होणार याकडे राज्यातील लोकांचं लक्ष आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे हे आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत। चेतन, काय सांगाल, आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे, कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते, काय निर्णय होऊ शकतात? निश्चितच एकंदरीत राज्यामध्ये जर पाहिलं असेल तर काही ठिकाणी अद्यापपर्यंत अकाली पाऊस आहे तो पडलेला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। याशिवाय सध्या जर पाहिलं असेल तर पाऊस आता एकंदरीत परतलेला आहे, त्यामुळे त्यानंतर एकंदरीत कुठल्या ठिकाणी पाण्याची टंचाई आहे का याचाही आढावा आहे तो राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाऊ शकतो। याशिवाय नवीन सरकारने आता एकंदरीत गेल्या महिनाभरापासून शासकीय योजना कुठल्या स्तरावरती आहे, त्यांची सध्याची स्थिती काय आहे, या सर्व गोष्टींचा आढावा घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत ते या ठिकाणी आदेश देऊ शकतात आणि काही शासकीय विधेयक आहेत या संदर्भातील चर्चा ही मंत्रिमंडळ बैठकीत होईल आणि त्यानंतर ती आज अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी सभागृहात मांडली जातील। त्याला विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये मंजुरी घेतली जाईल। त्यामुळे एकूणच आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कुठल्या लोकोपयोगी निर्णयांची घोषणा होते हेही पाहणं महत्वाचं असेल। याशिवाय या बैठकीनंतर जर पाहिलं तर जे अतिरिक्त मुख्य सचिव आहेत, प्रधान सचिव आहेत आणि सचिव आहेत सर्व विभागाचे, त्यांची बैठक देवेंद्र फडणवीस यांनी बोलवलेली आहे। त्यामुळे एकूणच राज्यातील गेल्या महिनाभरातील वेगवेगळ्या प्रकल्पांची सद्यस्थिती काय आहे याचा आढावा घेऊन त्यांना गतिमान करण्याचे निर्देश आजच्या या बैठकीत सुद्धा दिले जाऊ शकतात। निश्चितच चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। या बैठकीचे अपडेट आपण घेत राहूयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।